ओम श्री साईराम। मानवी देह धारण करून भक्तांना दर्शन, स्पर्शन व संभाषणाचे भाग्य प्राप्त करून देणाऱ्या भगवान श्री सत्यसाई बाबांनी माझ्याही मस्तकावर आपला वरदहस्त ठेवून मला कृतार्थ केले। या जीवनात याहूनही अधिक भाग्यदायी काही असू शकेल का? आज त्यांच्याच आदेशावरून मला लाभलेल्या सत्यानुभवांचा हा खजिना या पुस्तकाद्वारे भक्तांपर्यंत पोहोचवताना माझे मन कृतज्ञतेने आखंड भरलेले आहे। सहस्र चंद्रदर्शन सोहळा चालू असताना मला भाव समाधी लागली। त्यावेळी स्वामींनी आशीर्वाद देऊन सांगितले की जन्मदिनापासून 23 नोव्हेंबर 2008 108 दिवस दररोज ध्यानामार्फत तुला मार्गदर्शन करीन। अशा प्रकारे ते 108 दिवस नित्य नेमाने मला हे मार्गदर्शन लाभले। स्वामींच्या आज्ञेनुसार प्रत्येक दिवशी मी तो अनुभव तपशीलवार लिहून ठेवत असे। 109व्या दिवशी म्हणजेच 11 मार्च 2009 रोजी मी ध्यानावस्थेत असताना स्वामींनी ते हस्तलिखित तसेच ठेवून देण्यास सांगितले। 1 जानेवारी 2011 रोजी सकाळी स्वामींनी आदेश दिला की हस्तलिखित बाहेर काढून त्यांच्या फोटोखाली चरणावर ठेवावे। 1 मे 2011 रोजी महासमाधीनंतर त्यांनी मला हस्तलिखित वाचण्याचा व प्रकाशित करण्याचा आदेश दिला। मायेच्या जाळ्यात अडकलेले आपण पदोपदी विसरतो की स्वामी फक्त देहापुरते सीमित नाही, ते शिवशक्ती आहे, सर्वज्ञ, सर्वव्याप्त, सर्व शक्तिमान आहे। देहरूपात ते पृथ्वीवर असताना सुद्धा अनेक भक्तांना ध्यानावस्थेत त्यांचे सान्निध्य व मार्गदर्शन लाभले। आज त्यांच्या सान्निध्याचा ध्यानधारणेतून लाभ घेणे अत्यंत महत्त्व राखते। स्वामी स्वतः सांगतात, नियमित ध्यान केल्याने अद्वितीय प्रेमाची प्राप्ती होईल। त्या पुढची पायरी म्हणजे मनःशांती, औदार्य व सर्वांचे कल्याण करण्याची प्रबल भावना वृद्धिंगत होईल। बाह्यांगाबरोबर अंतरंग निर्मळ होईल व मी निरंतर त्यात निवास करेन। ध्यानमार्गामुळे अज्ञानाचा नाश होईल व तो तुम्हास ब्रह्मेकता प्राप्त करून देईल। प्रशांत